लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की दुःखातून सुखाचा क्षण आलेला आहे. खरे कुटुंबीयांना जो अद्वैत धरत नव्हता तोच अद्वैत खूप दुःखी होतो. ज्यावेळेस खरे कुटुंबियांचं दुःख अद्वैतच्या समोर येतं त्यावेळेस त्याला समजतं की आपल्याकडून खरे कुटुंबियांच्या मुलीला जे काही दुःख दिलं आहे ते खरंच खूप चुकीचं आहे आणि अद्वैत खूपच भावूक होतो. आणि आता एका मुलीचं आणि बापाचं प्रेम बघून अद्वैतला खूप वाईट वाटतं. मी किती घाणेरडे आरोप केलेले आहेत या सगळ्याचा अद्वैतला खूप पश्चाताप होतो. 21 ऑक्टोबरच्या भागामध्ये अद्वैत आणि कला दोघेजण मिळून नारळी पाक बनवत असतात. नारळाच्या वड्या बनवत असताना काय काय साहित्य लागतं ते त्यांच्यातील नोकराकडून कलाने मागून घेतलेलं असतं. साखर आणि खोबरं खवून घेतलेलं असतं. आता सगळी तयारी झाल्यावरती कला एक मोठं पातेलं घेऊन येते आणि हे सगळं कसं करायचं ते अद्वैतला सांगत असते. पहिल्यांदा पाक कसा करायचा आणि त्यानंतर वेलची टाकून खोबरंही टाकून शेवटपर्यंत कसं बनवायचं ही कला सांगत असते. हे सगळं सांगत असताना अद्वैत फक्त एकदाच पाक हलवत असतो. कला म्हणते, तुला हे असं एकदाच हलवून चालणार नाही. कंटिन्यू तुला पाक हलवत राहावं लागेल, नाहीतर तो सगळा पाक खाली चिटकेल. असं म्हटल्यावरती अद्वैत एकदा हलवतो आणि थांबतो. कला म्हणते, असं करून चालणार नाही. असं जर केलं तर सगळा पाक खालून करपून जाईल आणि तू बनवलेल्या वड्या पूर्ण काळ्या होतील. अद्वैतला ही एवढी सगळी प्रोसेस करावी लागते. अद्वैतला ही तर काही माहीतच नसतं आणि अद्वैत आता पुन्हा पुन्हा कला जसं सांगेल तसं करतो. या सगळ्यामध्ये वड्या करत असताना हळूहळू तो नारळाचा पाक घट्ट होतो आणि त्यानंतर आणि व्यवस्थित शेवटच्या स्टेजला येतो. मग कला सांगते, आता ना तू या ट्रेमध्ये व्यवस्थित हा सगळा पाक आहे ना तो काढून घे. हे सगळं करत असताना अद्वैतच्या हातावरती या पाकाचा एक थेंब पडतो आणि अद्वैतचा हात चांगलाच भाजतो. अद्वैत खूप कळवळतो आणि लगेच कला तिकडून पाणी घेऊन येते आणि ते पाणी त्याच्या हाताला लावते आणि अद्वैतचा जो हात दुखत असतो तो थोडासा थांबतो. तोपर्यंत इकडे आता ट्रे आणून त्याच्यामध्ये तो सगळा पाक टाकल्यावरती वड्या पाडण्यासाठी कला सांगत असते. अद्वैत त्रिकोणी वड्या पाडत असतो. कला म्हणते, अद्वैत त्रिकोण नाही करायचा आहे, शंकरपाळीच्या आकाराच्या वड्या पाडायच्या आहेत. मग अद्वैतला समजतं. हे सगळं चालू असताना तिकडे सरोज, नैना, रोहिणी या चौघीजणी देवी आईची ओटी भरायला गेलेल्या असतात. त्या येतात. आल्यावरती अद्वैत, हे काय चाललं आहे सगळं असं म्हटल्यावरती अद्वैत नारळाच्या वड्या कापतो. हे बघितल्यावरती पुढचा मागचा विचार न करता खरी परिस्थिती काय आहे, अद्वैत का करतो आहे हे जाणून न घेता सरोज आता कलावरती ओरडायला लागते. कलाला म्हणते, कला हे तूच केलं आहे ना, नवऱ्याला कामाला लावायला तुला लाज नाही का वाटत? यावरती कला म्हणते, सरोज मॅडम तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. माझं म्हणणं ऐकून तरी घ्या. पण सरोज काही ऐकत नसते. सरोज बडबड करायला लागते. मला माहिती आहे तुला नवऱ्याला कामाला लावायला खूप आवडतं. काय गं रजनी, दरवेळेला तू हिची बाजू घेतेस. यावेळेला आता इकडे सरोजला वाटतं. चिडलेली पाहून कला म्हणते, ऐका सरोज मॅडम, मला आबांनी सांगितलं होतं की आपल्या देवी आईच्या उत्सवामध्ये अख्ख्या कोल्हापूरमध्ये वाटण्यासाठी आपण सगळ्यांनी, म्हणजेच मला सांगितलं होतं की आपण नारळाच्या वड्या करूयात, घरगुती काहीतरी वाटायला देऊयात असं आबा म्हटले होते. म्हणून मी हे सगळं करायला घेतलं. आणि यावरती सरोज म्हणायला लागते की आम्ही ते सगळ्यांनी ऐकलं. आबांनी जे काही तुला सांगितलं ते आम्ही सगळ्यांनी ऐकलं आणि तू जे काही करते आहे ना ते सुद्धा आम्ही सगळे बघतोय. हे जर का तुला आबांनी सांगितलं हे तुला करायचं आहे ना तर ते तू कर ना. यामध्ये अद्वैतला तू का कामाला लावतेस? काय गं रजनी, तुला ज्या वेळेला आबा एखादं काम सांगतात तर ते तू काम
तू काय नवऱ्याला सांगतेस काय, म्हणजे श्रीकांत भाऊजींना? नाही ना. मग हिने अद्वैतला काम सांगितले हे कितपत योग्य आहे हे तुला विचारते, कारण तुला हिचा नेहमी पुळका असतो ना म्हणून. असं म्हणत ती यामध्ये रजनीला सुद्धा इन्व्हॉल्व करते. कला म्हणते, अहो तुम्ही माझं म्हणणं ऐकून घ्यायला तयारच नाही आहात. मी जे सांगते ते तुम्ही अगोदर ऐकून तरी आणि त्यानंतर तुम्हाला जे बोलायचं आहे ते बोला, परंतु अगोदर माझं म्हणणं तरी ऐकून घ्या. सरोज म्हणते, काय तुझं म्हणणं ऐकायचं आहे गं? मला माहिती आहे तू याला काहीतरी बोलली असशील. आबांनी हे सांगितलंय, आबांनी ते सांगितलंय आणि तो तुझ्या बोलण्याकडे आला आणि तू त्याला वड्या करायला लावलं. अगं त्याला ऑफिसची कामं नाही आहेत का? त्याला ऑफिसमध्ये जायचं नाही आहे का? कला म्हणते, अहो मी त्याला का कामाला लावू? असं सगळं चालू असताना सरोज काही ऐकायला तयार नसते. कला तिचं म्हणणं पटवून देत असते. तोपर्यंत हा सर्व आवाज ऐकून तिथे आबा आलेले असतात. अरे वा, नारळाच्या वड्या आणि अद्वैतच्या हातामध्ये चाकू. हे बघितल्यावरती आबा म्हणतात, बापरे, दुधामध्ये केशर पडावं तसं सगळं घडलं की. म्हणजे माझी अशी इच्छा होती की कलाच्या हातून जो काही नैवेद्य होईल तो अख्ख्या कोल्हापूरमध्ये आपल्या देवी आईचा प्रसाद म्हणून वाटला जावा. पण याच्यामध्ये अशी एक गंमत घडलेली आहे की कलाने एकटीनंच नाही तर अद्वैतने हा नैवेद्य बनवलाय. अद्वैतने हा नैवेद्य बनवून असं काही सिद्ध केलं आहे ना की तो कलाला नेहमी सपोर्टमध्ये येतच असतो. आज मला इतकं छान वाटलं म्हणून सांगू तर इकडे सरोज सांगायला लागते की जर तुम्ही हे तिला काम दिलं होतं तर तिने अद्वैतला कामाला लावायची काय गरज होती? कला म्हणते, मगापासून तुम्ही माझं म्हणणं कोणीच ऐकून घेत नाहीत. मी तेच सांगण्याचा प्रयत्न करते की आबांनी मला सांगितलं होतं की देवीआईच्या उत्सवासाठी खोबऱ्याच्या वड्या बनव. त्यावेळेला अद्वैत तिकडे होता आणि अद्वैतनं हे सगळं ऐकलं आणि आबा गेल्यावरती अद्वैत मला म्हणाला की आमच्या चांदेकराच्या देवीआईच्या उत्सवामध्ये तुझं काही काम नाही, तू काहीही करणार नाहीयेस, त्या वड्या तू करू नकोस. परंतु आबांनी जबाबदारी दिली होती त्यामुळे अद्वैत म्हणाला, त्या वड्या मी करीन, फक्त तू मला सांग. अद्वैतच म्हणाला, म्हणून मी त्या वड्या त्याला करायला सांगत होते. मी त्याला सांगितलंच नाही तू कर, मीच करणार होते. पण त्याने मला हट्टानं सांगितलं की आमच्या कार्यात तुझा हात लागायला नको, म्हणून मी फक्त त्याला मदत करत होते आणि म्हणूनच तो वड्या करत होता. हवं तर ते तुम्ही त्यालाच विचारा की यामध्ये काय परिस्थिती आहे. उगाचच माझ्यावरती आरोप करण्याअगोदर खरं काय आहे, खरं काय खोटं काय हे जाणून घ्यायच्या अगोदरच माझ्यावरती आरोप करू नका. असं म्हणत कला आपली बाजू मांडते. त्यानंतर अद्वैत म्हणतो, हो आबा, हे खरं आहे. तुम्ही जरी मला हिची माफी मागायला लावली असली, मला जरी तुम्ही हिला घरामध्ये घ्यायला लावलं असलं तरीसुद्धा माझ्या मनातील हिच्याबद्दलचा राग गेलेला नाही आहे. ही मला समोर दिसली की मला खूप राग येतो आणि त्यामुळे मला असं वाटलं की आपल्या देवी आईच्या उत्सवामध्ये हिने कोणत्याही प्रकारची लुडबुड करू नये. म्हणून मी या सगळ्यामध्ये ठरवलं होतं की मी स्वतःच ह्या वड्या करेन आणि ह्या वड्या करण्यासाठी मी हिची मदत घेत होतो. असं म्हणत अद्वैत हे सगळं आबांना सांगतो आणि त्याला असं वाटतं की आबा चिडतील, नेहमीप्रमाणे आपल्यावरती ओरडतील आणि स्वतःला त्रास करून घेतील, म्हणून तो आधीच माफी मागतो. आबा, मला माफ करा, माझ्या मनात ज्या गोष्टी होत्या त्या मी केल्या आणि तुम्ही आता स्वतःला त्रास करून घेऊ नका. यावरती आबा चक्क हसायला लागतात. आबांना हसताना बघून सर्वांना थोडंसं आश्चर्य वाटतं आणि अद्वैत म्हणतो, आबा तुम्ही हसताय? यावरती आबा म्हणतात, अरे तुला ओरडण्यासारखं यामध्ये काहीच झालेलं नाही आहे. म्हणजे आपण माणसं ज्या वेळेला जे ठरवतो ना त्या कशाच कष्टी होत नसतात. अद्वैत, तुला खरं सांगू का, माझी एक अशी इच्छा होती, कलाने काहीतरी करावं आणि त्यात तू हातभार लावावा. पण तू हातभार लावणार नाही हे मला माहीत होतं, म्हणून मी तुझ्या वाटेला गेलोच नाही, तुला सांगितलंच नाही. पण बघ माझ्या मनातली इच्छा कशी देवी आईने
पूर्ण करून घेतली. म्हणजे तुला माहीत आहे का, चांदेकरांच्या घरची परंपरा आहे की आपण घरामध्ये बनवलेली वस्तू पूर्ण कोल्हापुरात वाटतो, विकतच्या वस्तू आणत नाहीत. ही प्रथा ना तुझ्या आजीपासून चालू आहे. तुझ्या आजीना आणि आम्ही दोघंजण मिळून प्रसाद करायचो. म्हणजे आजीच सगळा प्रसाद करायची, मी फक्त तिला मदत करायचो. आम्ही दोघंजण मिळून तो प्रसाद अख्ख्या कोल्हापुरात वाटायचो. त्याच वेळेला तुझी आजी म्हणायला लागली की काय हो, आपली ही प्रथा आपली पुढची पिढी ही पुढे नेईल का? यावरती मी तिला म्हणायचो, पुढच्या पिढीचं कुणी बघितलं आहे, परंतु देवी आईच्या मनामध्ये जे आहे ना ते नक्की होणार. कुणीही माणसाने ज्या गोष्टी ठरवलेल्या असतात ते होत नसतात, परंतु ज्या गोष्टी वरती ठरलेल्या असतात त्याच होतात. जर देवी आईच्या मनात असेल या घरातील जोडप्याकडून प्रसाद करून घ्यायचा, तर ती नक्कीच करून घेणार. आणि बघ, आज मी बोललेलो खरं झाले. जर का देवी आईला तुमच्या हातचा प्रसाद हवा होता तर ते तसंच घडले ना. देवी आईने तिचा प्रसाद तुमच्या दोघांकडून करून घेतला. यासारखी दुसरी गोष्ट मोठी कोणती? आणि यापेक्षा मला जास्त आनंद काय होणार? खरं सांगू का, तुम्ही दोघांनी असंच एकत्र राहावं आणि तुम्ही असंच दोघांनी खेळीमेळीनं राहावं हेच देवी आईच्या मनात आहे. हा संकेत तुम्हा दोघांना का कळत नाही हे मला माहीत नाही, परंतु तो मला कळतोय. बरं, आता तुम्ही दोघांनी हा जो काही नैवेद्य बनवला आहे ना, हा नैवेद्य स्वतःच्या हाताने अख्ख्या कोल्हापुरात तुम्ही वाटावा, हीच माझी इच्छा आहे. ही इच्छा तरी माझी पूर्ण होणार आहे का? आता मात्र अद्वैतकडे काही पर्याय नसतो. अद्वैतकडे आता काही पर्याय नसतो. सिच्युएशन नॉर्मलपणे हँडल झाली हेच अद्वैतसाठी खूप असतं. कारण आबा रागवतील, आबा चिडतील आणि पुन्हा आबांना त्रास होईल हे त्याला असं वाटतं की आबा जर काही मागत आहेत तरी आपण आता दुसरं काहीच बोलू शकत नाही हे अद्वैतला कळतं आणि तो गप्प बसतो. परंतु सरोजच्या रागाचा पारा चढतो. आणि का आबा या दोघांनी कोल्हापुरात का वाटावं हे आबा म्हणतात. सरोज आबा या सगळ्यामध्ये सरोजकडे बघत पण नाही आहेत आणि ते सरोजशी बोलतच नाहीत, कारण सरोजशी आबोला धरलेला असतो. मग आता आबा म्हणतात, कला जा तू तयार हो. म्हणजे कसं आहे ना, अख्ख्या कोल्हापूरमध्ये ज्या वेळेला आपण स्वतः जाऊन हा प्रसाद वाटतो ना, त्यावेळेला चांदेकरांच्याबद्दल लोकांच्या मनात असलेला आदर यापेक्षा त्यांच्या मनामध्ये आपुलकीची भावना वाढते. तुम्ही आता ह्या नारळाच्या वड्या पॅक करा आणि पूर्ण कोल्हापूरमध्ये जिथे शक्य आहे पूर्ण गावामध्ये घरोघरी गाडी घेऊन स्वतः पोहोचून या वड्या द्या आणि याची सुरुवात कलाच्या माहेरपासून करा. असं म्हणत आबा इकडे आता या दोघांना निघायला सांगतात. सरोजचा रागाचा पारा चढायला लागतो. करायला काय गेलो आणि झालं काय? म्हणजे या सगळ्यामध्ये जर का सरोज गप्प बसली असती तर ही गोष्ट तिथपर्यंत गेलीच नसती, आबापर्यंत गेलीच नसती आणि आबांनी हे केलंच नसतं. म्हणजे सरोजने आपल्या पायावरती मोठा धोंडा मारून घेतलेला असतो. चिडलेली सरोज रागारागाने आतमध्ये निघून जात असते. आणि आता कला छानपैकी साडी नेसते आणि छान अशी तयार होते आणि अख्ख्या कोल्हापूरमध्ये वड्या वाटण्यासाठी अद्वैतसोबत निघते. अद्वैतसोबत निघालेली असते. अद्वैतसुद्धा छान असा कुर्ता घालतो. तोपर्यंत इकडे आता संगीताच्या घरी बाजूच्या बायका आलेल्या असतात आणि त्या कलाचं कौतुक करताना थकत नसतात आणि त्या सांगत असतात, खरंच ग संगीता, तू नशीबवान आहेस. कलासारखी मुलगी तुझ्या पोटी जन्माला आली. म्हणजे बघ ना, किती भाग्यवान मुलगी आहे ती. ज्या चांदेकरांच्या घरी मूर्ती बनवण्यासाठी ती गेली त्याच चांदेकरांच्या घरात त्या चांदेकरांची मोठी सून म्हणून कला तिकडे आहे. खरंच तुझं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. आता हे सगळं चालू असताना वड्या देण्याची सुरुवात खऱ्यांच्या घरापासूनच होते आणि अद्वैत आणि कला खूप असं छान तयार होऊन खऱ्यांच्या घरी येतात. खऱ्यांच्या घरी आल्यावरती कला आई असा आवाज देते. हे ऐकून सगळ्या बायका उठून उभा राहतात आणि
अगं कला, आत्ता तुझाच विषय चालू होता. आम्ही तुझ्याबद्दलच बोलत होतो. तुला तर 100 वर्ष आयुष्य इतकं आहे. इतक्यात अद्वैत सगळ्यांना नमस्कार करतो. सगळ्या बायका सांगतात, अद्वैतराव, आमची कला खूप नशीबवान आहे बरं का. तुमच्यासारखा तिला नवरा मिळाला. तुम्ही सुद्धा नशीबवान आहात बरं का. आमची कला सर्व गुण संपन्न आहे, असं म्हणत त्या कलाचं कौतुक करतात. यावरती इकडे दिनकर येतो आणि म्हणतो, काय ग कले, तू कशी काय अचानक आलीस? कला म्हणते, काही नाही, आम्ही ना वड्या बनवल्या होत्या घरी. आबा म्हणाले कोल्हापुरातील प्रत्येक घरात जाऊन द्या, म्हणून इथूनच सुरुवात केली. यावरती संगीता म्हणते, हे तर बाकी छानच आहे. म्हणजे तुम्ही स्वतः जाऊन वड्या वाटणार? यावरती बायका म्हणतात, खरंच कला, तू चांदेकरांच्या घरात सून म्हणून गेल्यापासून तिथलं वातावरणच बदललं आहे. ज्या चांदेकरांच्या देवीआईच्या उत्सवातील पास मिळवण्याची सर्वजण प्रयत्न करत होते, गेल्या वर्षीच तुझ्या आईला 3 पास मिळत असताना किती त्रास झाला. देवीआईचे पासच तू कॅन्सल करून तू गोरगरिबांना सगळ्यांना दर्शन मिळवण्यासाठी हे जे काही तू केलंस ना, त्यासाठी तुझं जितकं कौतुक करावं तितकं थोडं आहे. कारण तू एका सामान्य घरातून आलीस, त्यामुळे सामान्य मुलांचे, मुलींचे किंवा कुटुंबातील काय प्रॉब्लेम असतात हे तुला चांगलंच माहिती आहे. आणि त्याच्यावरती तू जे सोल्युशन काढलं आहेस ना, त्यासाठी तुझं जितकं कौतुक करावं ना पोरी, तितकं कमीच आहे. असं म्हणत संगीता कलाची दृष्ट काढते, तिच्या गालावरून हात फिरवते. खरंच तुझ्यामुळे आज चांदेकराच्या देवीचं आम्हाला दर्शन भेटणार आहे, असं म्हणायला लागते. अद्वैत विचार करायला लागतो की हे जरा ओव्हर नाही का होत? इतकं हिचं कौतुक करण्यासारखी ही खरंच आहे का? ही त्या पात्रतेची आहे का? असा विचार तो करत असतो. कला आता सगळ्यांना वड्या देत असते आणि बाजूच्या बायका निघून जात असतात. बायका निघून गेल्यावरती इकडे आता दिनकर म्हणतो, अद्वैतराव, म्हणजे कसं आहे, आता दसराही. या दसऱ्याला खरं तर पद्धतीप्रमाणे आम्ही तुमच्याकडे सोन्याचं पान घेऊन यायला पाहिजे. आमच्याकडे अजून तशी तजवीज झालेली नाही आहे पैशाची, पण तुम्ही काळजी करू नका. तुमच्या रीतिरिवाजाप्रमाणे काहीही कमतरता होणार नाही आहे. मी काहीतरी तडजोड करेन, सोन्याचं पान आणेन आणि तुमच्या घरी येईन. या सगळ्यामध्ये दिनकरचा थोडा रागही लपलेला असतो, कारण अद्वैतने कलाला घराबाहेर काढलेलं असतं. त्यावरती कला म्हणते, बाबा, या सगळ्याची काही गरज नाही. मी माझ्या डिझाईनचे थोडेफार पैसे साठतील ना, त्याच्यातून मी पान आणेन आणि ते तुम्हाला आणून देईन. यावरती अद्वैत तिकडे येतो आणि हे बघा, जे काही घडलंय, जे काही घडतंय ते सर्व बाजूला ठेवा. खरं सांगू का, तुम्ही पान वगैरे देण्याची काही गरज नाही. जर का तुमच्याकडे पैसे साठले तर तुम्ही तुमच्या घराचे कर्ज फेडा. हे कर्ज फेडणं खूप महत्त्वाचं आहे. पान आणणं किंवा मानपान करणं हे सर्व काही मला पटत नाही आणि या सगळ्याचा मी कधी डिमांड करत नाही आहे, असं म्हणत अद्वैत त्याच्या व्यक्तिमत्वाचं ऐकत अद्वैत आता दिनकरकडे येतो. आणि मुळातच अद्वैत मनाने वाईट नसतो किंवा त्याच्या मनात कोणतं कपट नसतं, पण त्याचं संगोपन ज्या वातावरणात झालेलं आहे त्या वातावरणामध्ये त्याच्या आईने त्याच्यावरती जे संस्कार केले आहेत ते महत्त्वाचं ठरतात आणि तिथे अद्वैत सर्वांशी उद्धट वागत असतो. या सगळ्यामध्ये हे सगळं घडत असताना मात्र अद्वैत, तुम्ही कोणत्याही प्रकारचं पान आणायचं नाही, असं म्हणून तो आता बाहेर पडतो. तो बाहेर पडल्यावरती त्याच्या पाठोपाठ कलाही बाहेर येते. दोघेजण आशीर्वाद घेतात आणि बाहेर येतात. पण दिनकरचं या सगळ्यामध्ये कुठेतरी मन खट्टू असतं आणि त्याला कलाचा झालेला अपमान, आपल्या मुलीचा झालेला अपमान त्याला सहन होत नसतो. आणि आपल्या मुलीवरती झालेले खोटे आरोप हे कोणत्याही आईबापाला सहन होत नसतात. पण तरीसुद्धा तोंडावरती हसू ठेवून अद्वैतसमोर गोड बोलण्याचं किंवा जावई आहे म्हणून त्याला रिस्पेक्ट देण्याचं काम ते करत असतात. बाहेर आल्यावरती दोघंजणं अद्वैत म्हणतो, अरे बापरे, आतमध्ये तुझं किती कौतुक चाललं होतं. काय त्या बायका
किती ते कौतुक आणि कौतुक करण्याच्या लायकीची तू आहेस का? यावरती कला म्हणते, हे बघ, मी त्यांना सांगितलं नव्हतं की माझं कौतुक करा. मी हे असं केलंय, मी तसं केलंय. त्यांना जे वाटलं ते त्यांनी केलं. असं म्हणत दोघांची नेहमीप्रमाणे भांडणं सुरू असतात. ज्या वेळेला या दोघांची भांडणं सुरू असतात त्यावेळेला तिकडून दिनकर येतो आणि दिनकर म्हणतो, अद्वैतराव, मला तुमच्याशी बोलायचं आहे. म्हणजे जे काही तुमच्या घरात घडलं ना, तो तुमचा फॅमिली मॅटर असेल, तुमचं नवरा बायकोचं असेल, तुमच्या चांदेकर कुटुंबियांचं असेल. पण मी एका मुलीचा बाप म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की माझ्या मुलीवरती पुन्हा हा असा प्रसंग येऊ देऊ नका. कारण किती काही झालं ना तरी मी तिचा बाप आहे आणि माझी मुलगी तिकडे एकटी आहे. तिच्यावरती हा प्रसंग ज्या वेळेस ओढवतो ना किंवा तिच्यावरती खोटे आरोप होतात ना, त्यावेळेला एका बापाला काय वाटतं ना, हे फक्त मीच जाणू शकतो. त्यामुळे मी तुम्हाला विनंती करतो की पुन्हा हा असा प्रसंग माझ्या मुलीवरती कधी येऊ देऊ नका. कारण मी हतबल असतो, मी काहीच करू शकत नाही. परंतु या सगळ्यामध्ये मला खूप त्रास होतो. माझी मुलगी मला स्वाभिमान आहे आणि माझी मुलगी माझा अभिमान आहे. माझ्या मुलीवरती आरोप होताना मी नाही बघू शकत. असं म्हणत एकदम भावूक होऊन दिनकर त्याचा मुद्दा मांडत असतो आणि त्याच्या डोळ्यात अश्रू येत असतात. आपल्या मुलीवरती आरोप केल्यामुळे दिनकरला खूप असा दुखावला. आपल्या बाबांना, मी स्ट्रॉंग आहे, तुम्ही स्वतःला दोष देऊ नका किंवा कोणाही पुढे हात जोडू नका. असं म्हणत हे ऐकून दिनकर भावूक होतो. कलाला जवळ घेतो आणि दोघेजण खूप रडायला लागतात. हे अद्वैत पाहतो आणि कुठेतरी त्याला आपण चुकलो का? म्हणजे कलावरती आपण ज्या वेळेला आरोप करतो ती कोणाची तरी मुलगी आहे, कोणाची तरी ती बहीण आहे आणि कोणत्या तरी घराचा ती स्वाभिमान आहे, आपण हा विचारच करत नाही. आपल्या घरामध्ये आली म्हणजे आपण तिचा वाटेल ते बोलू शकतो आणि 2 शब्द बोलून आपण सॉरी म्हणून सोडून देतो. हे सगळं चुकीचं आहे कुठेतरी. याचे आता अद्वैतला एक बाप लेकीचं बोलणं ऐकून कुठेतरी मनाला टोचणी लागते आणि खरंच किती भावूक झाले होते हे, असं तो विचार करत असतानाच कला इकडून आवाज देते, चांदेकर चल. आता हा आवाज ऐकल्यावरती जो अद्वैत विचार करत असतो तो निघून जातो. तो म्हणतो, नाही, यांच्याबद्दल सिंपत्ती करण्याचं काय काम नाही, काय कारणच नाही. बरं झालं मला हाक मारली, नाही तर मी उगाचच सिंपत्ती गेम करत बसलो असतो आणि मला यांच्याबद्दल सिंपत्ती गेम वाटली असती. याला 2 मिनिटासाठी सिंपत्ती गेम वाटत असते. पुढच्या सेकंदाला चांदेकर ही हाक ऐकल्यावरती सिंपत्ती निघून जाते आणि त्याचं रूपांतर नेहमीप्रमाणे रागात होतं. आता दसऱ्याचा दिवस येतो आणि अद्वैत कलाला सोनं देतो. सोनं दिल्यावरती आबा म्हणतात, काय रे अद्वैत, आपल्या घरची परंपरा विसरलास काय? सोनं देताना असं कोरडं देत असतात का? सोन्याचं पान देताना अद्वैत म्हणत असतो की सोनं घे आणि माझ्या आयुष्यात सोन्यासारखी राहा. आबा म्हणतात, आता कसं? कला तू पण दे. मग कला अद्वैतला पान देते, पण कला अद्वैतला सोनं घे आणि माझ्या आयुष्यात सोन्यासारखं राहा असं म्हणत नाही, तर सोन्याचं पान घे आणि सोन्यासारखं आयुष्य जग असं म्हणते. यातला फरक अद्वैतला कळतो. अद्वैतच्या पाया पडते. पाया पडल्यावरती नॉर्मल पाया न पडता पायाला चिमटा काढते. चिमटा काढल्यावरती अद्वैत ओरडतो. हे सर्व सरोज बघते आणि ही मुलगी काय सुधारणार नाही. चांदेकरांची सून बनली तरी हिची आगाऊगिरी काय कमी होणार नाही असं सरोज मनातल्या मनात म्हणते. परंतु तिच्याकडे काय करायला पण नसतं आणि तिचा आबा काहीच चालूही देत नसतात. सरोजच्या नाकावर टिचून कोल्हापुरामध्ये अद्वैत आणि कला या दोघांनी जोडीने प्रसाद वाटलेला असतो आणि आबांनी आपलं म्हणणं खरं केलेलं